नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत आणि आज आहे गणपती बाप्पाचा 9वा दिवस। आज आहे रविवार। तर शुभ सकाळ सर्वांना। तर आजचा दिवस सर्वांना आनंदाचा, आरोग्याचा आणि खूप असा खुशीचा जाओ। तर आज सकाळी सकाळी व्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे आज रविवार आहे आणि आज आम्ही जाणार आहोत कालभैरवनाथाच्या दर्शनाला। तर कालभैरवनाथाचं मंदिर अहमदनगर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि आमच्या गावापासूनही 20-22 किलोमीटर अंतरावर आहे। तर हे शंकराचंच एक रूप आहे कालभैरवनाथ। तर आम्ही मागच्या वेळी गेलो होतो, त्यावेळी आम्ही पंक्तीसाठी तिथं पैसे भरलेले होते। तर त्यांचा फोन आला आम्हाला। तरी आज रविवार असल्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत भैरवनाथाला। तर आमची तिथं पंगत आहे। तर तिथं दर रविवारी आमटी भाकरीची पंगत होत असते आणि खूप असे भाविक तिथं येत असतात आणि एका दिवशी 25 किंवा 30 लोकांची म्हणजे पंगत असते। तर आम्हीही त्यामध्ये सामील झालेलो आहोत। तर तुम्हीही व्हा। तर खूप भारी वाटतं। दर रविवारी तिथं आमटी भाकरी काहीतरी गोड पदार्थ असतो आणि कालभैरवनाथाचं रूप म्हणजे शंकराचंच रूप आहे। तर तिथं अगडमल, रतडमल आणि देवमल अशी 3 राक्षसांनी ते मंदिर बांधलेलं आहे। तर ते मंदिर मोठ्या मोठ्या शिळांनी बांधलेलं आहे आणि तर तुम्हाला माहीतच आहे आमचा खूप मोठा असा परिवार आहे। तर सर्वांनाच आमंत्रण आहे आमच्यातर्फे कालभैरवनाथाला जाण्याचं। तर टेम्पो केलेला आहे आम्ही आणि सर्वच जण, बरेच जण, आम्ही 40-50 जण असे कालभैरवनाथाला जाणार आहोत। तर अन्नदान करणाऱ्या भक्तांची मिरवणूक काढली जाते, त्यांच्या हाताने तिथं पूजा केली जाते आणि घोडा मिरवला जातो भैरवनाथाचा। तर खूप भारी असं बघण्यासारखं दृश्य आहे। मी अगोदरही आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ कालभैरवनाथाचा टाकलेला आहे आणि त्याच दिवशी आम्ही तिथं अन्नदानासाठी पैसे भरलेले होते। तर 2-2.5 महिन्यांनी आमचा नंबर आलेला आहे। तर खूप असे लोक तिथं अन्नदानासाठी पैसे भरतात आणि वाट बघतात। तर खूप असा उशिरा नंबर येतो, पण आमचा लवकरच नंबर आला आणि आम्ही सर्वांना घेऊन जाणार आहोत। आज आमच्या परिवाराला सर्वांना आनंद देणार आहोत। तर चला आमच्याबरोबर, तुम्हालाही घेऊन जाते कालभैरवनाथाला। तर ऋषांगला झालेली आहे थोडीशी सर्दी खोकला। तर आता त्याला इथं वाफ दिलेली आहे, कारण मुलं खूप असं खेळतात पावसामध्ये, पाण्यामध्ये आणि आता जाण्याची तयारी सुरू झाली आमची। तर बाहेर जायचं म्हणल्यावर सगळं व्यवस्थित करूनच जावं लागतं। मुलांकडेही भरपूर लक्ष द्यावं लागतं, तरच बाहेर निघता येतं माणसाला। आणि आता टेम्पो आलेला आहे दारामध्ये। तर टेम्पोमध्ये संदीप दादा आणि बबलू टाकीत आहे बसायला बारदाना। आणि मी आता माझ्या सर्व ज्या चुलत्या आहेत माझ्या, तर ते आता वयस्कर झालेले आहेत, 60-70च्या पुढे सर्व आहेत। तर सर्वांना असं आनंद देण्यासाठी सर्वांना चालवलेलं आहे मी। तर सर्वच चुलत्या, माझी आई, अशा सर्व मी चालवलेले आहेत। काही वहिन्या आहेत, मुलं आहेत, माणसं आहेत, तर बरेचसे मंडळी आहेत सर्व। तर तुम्ही पाहू शकता। तर आमच्या मोठ्या परिवारामध्ये असा आनंद आम्ही एकमेकाला देत असतो। तर आता सगळे टेम्पोमध्ये बसलेले आहेत आणि पुढं खूप अशी गंमत आहे। तर मुलांना खूप असा आनंद। तर इथं अरुण भाऊच्या घराजवळ टेम्पो थांबलेला आहे आणि इथं स्वाती बाई दोघी पण आल्यात आता। आणि स्वातीने जार भरून पाणी पण आणलेलं आहे, कारण आता एवढ्या माणसांना लागतं। तर 2 जार आम्ही घेतलेले होते। तर तुम्हाला माहीतच आहे त्यांचा घरचा ॲक्वा आहे। तर ज्योती पण गेलेली आहे आता काकीला मदत करायला आणि दोघींनी मिळून 2 जार आणलेले आहेत। तर एवढे सर्व मंडळी असल्यामुळे पाणी पण भरपूर लागतं प्यायला। पंढरी
पंढरीची वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची एका झाली बावरी राधा राधा करी वासरी सुंदर ते ध्यान सुपावानी कान गणपती माझा कितीतरी छान शिरा नको पुरी नको त्याला मोदकाचा मान शिरा नको पुरी नको त्याला मोदकाचा मान गणपती माझा कितीतरी छान सुंदर ते ध्यान सुपावनी कान गणपती माझा कितीतरी छान। तर कालभैरवनाथाचं हे जे गाव आहे तर हे आगडगाव नाव आहे या गावाचं। तर इथे अशी कथा आहे, आगडमल, रतडमल आणि देवमल असे 3 राक्षस या 3-3 किलोमीटरच्या अंतरानं होते। तर ते माणसांना खूप असं त्रास द्यायचे। तर शंकरानं जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला भैरवनाथाचा तर त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाचं एक मुंडकं तोडलं। तर ब्रह्मदेवाकडून चूक झालेली होती, शिक्षा म्हणून त्याने एक मुंडकं ब्रह्मदेवाचं तोडलं आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला लागले शंकर। तर ते काशीमध्ये गेले। आताची जी काशी विश्वेश्वर आहे तर तेही याच पद्धतीनं असं शंकराचं रूप आहे। तर मुंडकं घेऊन ते काशी विश्वेश्वरला गेले। तर तिथं उत्तर काशी सर्वात पवित्र असं काशी म्हणून ओळखलं जातं। आणि त्यानंतर शंकर या भागामध्ये गर्भगिरीच्या पर्वत रांगांमध्ये फिरत फिरत आले। तर ते आगडगाव या ठिकाणी आले। तर त्यांनी तिथं वास केला, ते तिथं राहिले। तर आगडगाव या ठिकाणी सुद्धा आपण दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। तर शंकराने तिथं पाण्याचा तलावही निर्माण केला। तर आगडगाव हे पहिलं खूप जंगलाचा आणि दुर्गम भाग होता। तिथं मनुष्यही वास करत नव्हता, खूप प्राणी पक्षी असे राहायचे आणि राक्षसांचा तिथं वास होता। तर शंकरानं तिथं कालभैरव नाथाच्या रूपानं निवास करून अगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांचा संहार केला आणि त्यांच्याकडूनच पुन्हा स्वतःचं हे मंदिर बांधून घेतलं आणि कालभैरवनाथ या नावानं तिथं ते प्रसिद्ध झाले आणि त्या मंदिरामध्ये ते आता वास करतात। तर अगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांचा जेव्हा शंकरानं संहार केला तर त्यावेळी त्यांनी उशाप द्या आम्हाला देवा असं मागितलं। तर चैत्र हनुमान जयंतीच्या रविवारी जो रविवार येतो त्या रविवारी तिथं यात्रा भरते कालभैरवनाथाची आणि जो सोमवार येतो त्या सोमवारी संध्याकाळी तिथं भूतांची यात्रा भरते, राक्षसांची यात्रा भरते। तर तुम्ही पुढे कथेमध्ये ऐकणारच आहात। तर सविस्तर अशी कथा आपण ऐकणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण असा पहा। तर खूप छान अशी कथा सांगितलेली आहे तिथं ट्रस्टच्या लोकांनी। तर आपण चाललेलो आहोत आगडगाव या ठिकाणी कालभैरवनाथाच्या दर्शनाला आणि तिथं अन्नदानासाठी। तर चला आता जाऊया। तर गर्भगिरी पर्वतरांगांचा हा भाग असल्यामुळं खूप असं डोंगर, दऱ्या आणि जंगल, तर खूप असा हिरवागार असा परिसर आहे हा। तर इथं पवनचक्क्याही भरपूर आहेत डोंगरावर, खूप पाहण्यासारखा आणि खूप छान असा परिसर आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या मोठ्या पवनचक्क्या या डोंगरावर आहेत वीज तयार करण्याच्या आणि खाली गावं पण आहेत। तर खूप दुर्गम भाग आहे। एका आलं तुमच्या
टेम्पो या का मोठा नाही टेम्पो मोठा काही बघायचं नाही केली तेवढी त्याच्यात पाणी बरोबर पाहतो तर आपण आता पोहोचलेलो आहोत आगडगाव या गावामध्ये. तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये. तर मंदिर हे खाली दरीमध्ये आहे, तर आपल्याला खाली खाली जावं लागतं. आणि आता इथं खूप अशी सुधारणा झालेली आहे आणि खूप असं डेव्हलप झालेलं आहे. तर छान अशा पायऱ्या पण झालेल्या आहे, अन्नछत्र आहे. तर इथं लग्न पण होतात गोरगरिबांचे. तर चला आता आपण जाऊया मंदिरात. आम्ही आलेलो आहोत सर्व आता कालभैरवनाथाच्या मंदिराजवळ. आणि आता हार नारळ तुझ्यासाठी घ्यायचंय भैरवनाथाच्या. नारळ घेऊन जा. ए या कसं काय आलं? तुम्ही आले काय दर्शनाला? हा तर हे आहे कालभैरवनाथाचं मंदिर. आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि राक्षसांनीच बांधलेलं आहे. तर इथं आपल्याला वर जे 3 राक्षसांचे मुंडके दिसतात, आगडमल, रतडमल आणि देवमल, या 3 राक्षसांचे मुंडके तर इथं ठेवलेले आहेत. तर त्यांना हा शंकराचा उशाप होता. तर त्यांचंही दर्शन आपण मंदिरात जाताना अगोदर घेत असतो. आणि आपण आता जाऊया गर्भगृहामध्ये. तर इथं कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी स्थापन आहेत. तर इथं आता आमचं सर्वांचे दर्शन झाले होते कालभैरवनाथाचं. इथं पटांगणामध्ये आम्ही सर्वजण बसलेलो होतो. तर ट्रस्टचं जेव्हा बोलावणं येतं अन्नदात्यांना, तर त्यावेळी सर्वजण पूजा करण्यासाठी जातात. तर हे जे लिंबाचं झाड आहे, तर याची पानं गोड आहेत आणि या झाडाच्याच खाली इथं भूतांची यात्रा भरत असते. हे कालभैरवनाथाचं मंदिर आणि त्याच्या जवळच आहे, समोर आहे ते लिंबाचं झाड. तर आता ट्रस्टचं बोलावणं आलंय आणि आपण चाललेलो आहोत पूजेसाठी. तर इथं आता पूजा होणार आहे सर्वांच्या हाताने, अन्नदात्यांच्या. तर खूप सुंदर असा परिसर आहे पाहण्यासारखा. आणि इथं आपण जेव्हा जेव्हा जातो ना, तर त्यावेळी पाऊस झाल्याशिवाय राहत नाही. तर हे आहेत ट्रस्टचे संचालक. तर चला आता ते काय सांगतात ते आपण आनंदाने ऐकूया. आपल्या सर्वांचं कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी सिस्टीम अशा प्रकारची आहे. 10:30 ते 11 वाजता आपल्याला या ठिकाणी बोलवलं जातं. बोलवल्यानंतर आपण या ठिकाणी मनसोक्त असं मंदिरामध्ये गर्दी कमी असते त्यावेळी दर्शन घ्यायचं असतं.
7 मिनिटात ही माहिती पाहिजे आणि आपल्याला पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला महाआरतीचा महानैवेद्य पूजन करायचं. नैवेद्य पूजन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रांगेमध्ये आपल्याला मंदिराला एक प्रदक्षिणा घालायची. एकदा मंदिराला प्रदक्षिणा झाली की तुमच्याच हस्ते आतमध्ये आरती असते. आरती तुम्हाला 2-2 वेळा 3-3 वेळा औषध करण्यासाठी सर्वांना जोडीला संधी दिली जाते. सर्वांना हा प्रकार निदर्शनास आणून देऊन मूर्ती समोर सर्वांचा मान सन्मानाने या ठिकाणी केली जाते. नंतर तुमची आरती झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अन्नदान संस्थान या वक्तीप्रमाणे या अन्नछत्रामध्ये वाटपीसाठी मदत करायची असेल तर करायची. ज्यांना या ठिकाणी जास्त अन्नदानाला आपण आपल्या हाताने अन्नदान करायचंय तर त्या पद्धतीने आम्ही आपल्याला त्या ठिकाणी काय देत असतो, सर्वांना संधी देत असतो. तर त्याच्या सूचना पुढे पाहायची. आता आपल्याला कालभैरवनाथाचा महिमा या ठिकाणी कालभैरवनाथ कुठून आले, कसे आले, कोणत्या प्रकारचे आले आपल्याला सर्वांना माहिती आहे. या भूतलावर ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव आहेत. त्यापैकी एक वेळेला असं झालं ब्रह्मा आणि विष्णू यांची बैठक पडली असताना दोघांची चर्चा सुरू झाली. या चर्चा सुरू असताना या चर्चेमध्ये त्यांनी असा विषय घेतला, या जगामध्ये पालन जे निर्माण केलं ते आपण केलेलं आहे. त्यामुळे या जगामध्ये या पृथ्वीवर सर्वात मोठे कोण आहे तर विष्णू की ब्रह्मा. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तो ब्रह्मा म्हणायचा मी मोठा आहे, विष्णू म्हणायचे मी मोठा आहे. दोघांत कोण मोठा. मग आपल्या तर भांडण मिटणार नाही किंवा प्रश्न मिटणार नाही म्हणून दोघेही या ठिकाणी वेदाकडे गेले. वेदाकडे गेल्यानंतर वेदांनी नमस्कार घातल्यानंतर सांगितलं या भूतलावर आम्ही सर्व सुविधा करतो. म्हटल्यानंतर या भूतलावर मोठा कोण, मी म्हणजे ब्रह्मा म्हटले मी की विष्णू. जे म्हणजे तुम्ही दोघेही मोठे नाही. तुमच्या या जगामध्ये तुम्ही दोघे मोठे नसून शिव मोठे आहे म्हणजे शंकर मोठे आहे. दोघांना राग आल्यानंतर केतकी नावाच्या गायीकडे गेली. त्या ठिकाणी सुद्धा तिचाही त्यावेळेस मान न्याय मानला जायचा. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा त्या गायीने सुद्धा असंच सांगितलं की तुम्ही दोघे मोठे नसून कोण मोठा आहे, शिवशंकर मोठे आहे. मग दोघेही त्या ठिकाणी असं दोघांमध्ये चर्चा झाली. दोघेही शंकराकडे गेले. शिवशंकराकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगू लागले आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो म्हणे. फिरल्यानंतर सर्वजण म्हणायला लागले की या जगामध्ये आम्ही सुद्धा काही हिस्सा आहोत, आम्ही सुद्धा यात आलेला आहे, आम्ही सुद्धा या ठिकाणी काही तयार केलेलं आहे. आम्ही काही भाषा दिली असेल, काही वस्तू निर्माण केल्या असेल, काही निसर्ग तयार केलेला आहे. मग पृथ्वीवर जर आम्ही सर्व केले तर आम्ही मोठे कसे नाही, तुम्ही मोठे कसे, हे प्रश्न दोघेही शंकराला विचारू लागले. शंकराला विचारता शंकर नुसते गप्प राहिले, शांत राहिले. शंकराने कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही, जबाब दिला नाही. पण त्याच कालावधीमध्ये ब्रह्मा आणि विष्णू हे दोघांबरोबर बोलत राहिले. बोलताना त्यामध्ये सर्वात जास्त ब्रह्मा बोलायचे. ब्रह्मदेव बोलत होते नाही म्हणे तुम्ही मोठे कसे, आणि बोलताना ते काही बोलले ना मग ते थोडेसे अपमानित काही शब्द असे खालच्या दर्जाचे बोलू लागल्यानंतर त्या पद्धतीने राग आल्यानंतर शंकराला या रागामध्ये त्यांनी आपला उजवा भाऊ ज्या ठिकाणी थांबलेले त्या जमिनीवर आदळल्यानंतर त्यामध्ये एक 11 विकार नावाची अशी एक व्यक्ती, एक मूर्ती तयार झाली आणि ती मूर्ती म्हणजे कालभैरवनाथ. म्हणजे कालभैरवनाथाचा जन्म हा शंकराचा अवतार आहे. शंकराचा अनिष्ट आणि खोट्या पद्धतीने काही चालेल त्याचं नष्ट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शंकराने त्याला तयार केलं आणि या भूतलावर राखण करण्याची जबाबदारी हे तिघही चौघही त्या ठिकाणी थांबले. शंकराने आज आपला आनंदाने आम्हाला झालेला नाही. संपर्क करा समोरचे ठिकाणी पुढे तर इथं सर्व अन्नदात्यांच्या हस्ते सपत्नीक अशी पूजा झालेली आहे आणि सर्वांना टोपे दिलेले आहेत. अन्नदाता सुखी भव. तर आता इथं अजून पूजा सुरू आहे अन्नदात्यांच्या हातून.
तुम्ही बंद करा. अनुभवाची मनात इच्छा भावनाचे संकल्प जे काय असेल ते मनाची मनात बोलायचंय. ज्या संदर्भात तुम्ही अन्नदान करताय ते मनाची मनात बोलायचे. जी इच्छा आहे ती मनाची मनात बोलायची. नानाचं दर्शन घ्यायचे. डोळे उघडा नानाचं दर्शन घ्या. जो संकल्प आहे तो नानाचं डोळे उघडा नानाचं दर्शन घ्या. नाना खाली घ्यावा. इकडे पा इकडे देवाचे चालू करवा. जागेवर हातोला नवीन चालक दर्शन घ्यायचे. सर्वांनी मोठ्या आवाजाने बोलायचे. काल भैरवाष्टक म्हणून पूजा संपन्न झाली आणि आता सर्व अन्नदाते चाललेले आहेत काल भैरवाच्या दर्शनाला. तर इथं घोडा नाचवत आहेत खूप छान असं. भैरवनाथाची आरती झाल्यानंतर आपण आलेलो आहोत अन्नछत्रालयात. तर इथं आमटीचा असा खूप असा घमघमाट सुटलेला आहे आणि इथं बाजरीच्या भाकरी सुरू आहेत. तर इथं महिला गॅसवर बाजरीच्या भाकरी करतात. तर किती महिला आहेत या अन्नछत्रालयाच्या स्वयंपाकगृहामध्ये तर तुम्ही पाहू शकता. तर इथं दर रविवारी खूप मोठं अन्नछत्रालय भरतं आणि खूप असे लोक जेवायला बसतात. तर आता या अन्नछत्रालयामध्ये आपण पाहतोय किती असे. तर ज्योतीला आणि श्यामला या अन्नछत्रालयामध्ये अन्नदान करण्याची संधी मिळाली होती. तर यातच आम्हाला खूप असा आनंद वाटत होता. तर चला आता आपण पाहूया या अन्नछत्रालयामध्ये काय काय आहे. तर खूप असे लोक जेवणासाठी बसलेले आहेत. तर इथं आता ताटं आहेत कप्प्याचे. तर सर्वांना ताटं दिले जातात जेवण्यासाठी. तर इथं अन्नदात्यांच्या 35 अशा जोड्या आहेत आणि सर्वांनी वाढप्याचं काम इथं केलेलं आहे आणि ज्योती ही आनंदाने हे काम करत आहे. श्यामनी पण आनंदाने वाढप्याचं काम केलेलं आहे. तर आता आलेला आहे इथं शिरा. तर या शिरामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सर्व आहे आणि खूप छान असा शिरा आलेला आहे आपल्याला ताटामध्ये.
तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं कालभैरवनाथाचं दर्शन आणि अन्नछत्रालयामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला। तर सर्वांनी पोटभर असं आमटी, भाकरी, लिंबू, चटणी आणि खूप छान असा जेवणाचा आनंद घेतला। तर इथं सुनेने सासूचं ताट उचलायचं किंवा मुलीने आईचं ताट उचलायचं नाही, तर सर्वांनी आपले आपले ताट उचलून या ठिकाणी इथं ठेवायचे आहेत आणि पाणी पिऊन जायचं आहे परिसरामध्ये। तर अशा पद्धतीने कालभैरवनाथाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व पुन्हा पटांगणात येऊन बसलो आणि त्यानंतर सर्व उरकल्यानंतर आम्ही गेलेलो आहोत आमच्या देवीला। तर तो व्हिडिओ मी दुसऱ्या भागामध्ये टाकणार आहे, तर नक्की पहा। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुढच्या भागामध्ये आम्ही केलेली आहे खूप अशी कडधान्याची खरेदी डोंगरातल्या आणि खूप अशी गंमत। तर चला भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये।